नमस्कार मित्रांनो, आज 1 ऑगस्ट. आता सकाळचे वाजले 8. तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा ह्या भागात आपल्याला दुपारी आणि दुपारनंतर जोरदार पाऊस तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, भंडाऱ्याच्या भागात बघितलं तर भंडाऱ्याच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारी. तर मित्रांनो, उमरेड, वर्धा, अरवी, कोंढाळी ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या सरी तर रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारच्या सुमारास आहे. तसं मित्रांनो, अचलपूर, अकोट, अमरावती ह्या भागात देखील मित्रांनो हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात. अकोल्याच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तर कुठे वारे बघायला मिळतील. खामगाव, चिखली या भागात देखील मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगावच्या परिसरात जर बघितलं मित्रांनो, जळगाव, पाचोरा, जळगावच्या उत्तरे भागामध्ये यावल, सावदा या भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल मित्रांनो. तसंच जळगाव, एरंडोल, जामनेर, पाचोरा, पारोळा ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये रिमझिम पाऊस पडेल मित्रांनो. तसं मित्रांनो, अमळनेर, धुळे, नाणे ह्या भागात जर बघितलं मित्रांनो, धुळेच्या पूर्वी परिसरामध्ये आपल्याला जोरदार पाऊस तर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारी. तसं मित्रांनो, मालेगाव, मनमाड, कन्नड, विजयपूर ह्या भागात जर बघितलं मित्रांनो, तर आपल्याला हलक्या सरी तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळेल. श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो ढगाळ वातावरण बघायला मिळेल. अधूनमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. श्रीरामपूर, पैठण, विजयपूर, जालना ह्या भागात मित्रांनो आपल्या तुरळक भागामध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो, इगतपुरीच्या भागात आपल्याला आज दुपारी जोरदार पाऊस ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. वाडा, इगतपुरी ह्या भागात. तसं पूर्वीच्या भागामध्ये कल्याणच्या आपल्याला रिमझिम पाऊस तर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो, पुणेमध्ये बघितलं तर पुणेच्या आसपासच्या परिसरात पुणेमध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळेल. गोरेगावमध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. चिपळूण, सातारा ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम तर कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो, अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला अहिल्यानगरमध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळेल. अहिल्यानगरच्या पूर्व परिसरामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात आपल्याला संपूर्ण ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तर भाग बदलत आपल्याला तुरळक भागामध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे. लातूरच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. पश्चिमी भागामध्ये सोलापूरच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, नांदेडच्या परिसरामध्ये नांदेडमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता नाहीशी मित्रांनो. तर मित्रांनो, सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये सांगलीच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर पूर्ण ढगाळ वातावरण बघायला मिळू शकेल दुपारच्या सुमारात. तसं मित्रांनो, इकडे जर बघितलं तर नागपूरच्या परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल आणि चंद्रपूरच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला मित्रांनो जोरदार पाऊस ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकेल. तर मित्रांनो, संध्याकाळी जर बघितलं तर संध्याकाळच्या सुमारामध्ये आपल्याला हवामानामध्ये थोडासा बदल झालेला दिसत आहे. अकोल्याच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावती, वाशिम तसंच मित्रांनो जळगावच्या उत्तरे भागामध्ये, नांदेडच्या उत्तरे भागामध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या भागामध्ये मित्रांनो उत्तरेच्या भागामध्ये चंद्रपूरच्या आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो ताडोबामध्ये. तर मित्रांनो, हे होती आज दुपारची आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटीशी अपडेट होती मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.